आज रमजान ईद आणि याच रमजान ईद निमित्त पूर्ण जगभरात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरा करतो आणि याच निमित्त आपण आता सध्या आहोत ते म्हणजे भायखळ्यातील चिश्ती हिंदुस्थानी मस्जिद या ठिकाणी आज सकाळची नमाज या ठिकाणी पठण झालं आणि त्यानंतर सर्व जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी पुष्पगुच्छ आहे ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय सर्व पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित असताना सर्व मुस्लिम बांधवांना हे पुष्पगुच्छ देत या शुभेच्छा आहेत त्या देण्यात आल्या। नक्कीच आपण पाहतो तर दरवर्षी हा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडला जातो आणि याच कार्यक्रमानिमित्त सर्व धर्म समभाव हा जो धर्म आहे तो देखील पाळला जातो। आपण पाहतो या ठिकाणी सर्व पोलीस बांधव आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून ही सर्व फुलं देऊन हा कार्यक्रम आहे तो करण्यात येतोय। सर याच ठिकाणी डीसीपी सर वगैरे देखील येऊन गेले, तुमच्या माध्यमातून फुलं देण्यात येतात, कशा प्रकारे शुभेच्छा या देण्यात येतात? आज रमजान या पवित्र सणानिमित्त पोलिसांच्या वतीने सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा। खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे, नमाज शांततेत पार पडलेली आहे। धन्यवाद। दरवर्षी आपण हा कार्यक्रम साजरा करतो, तुम्ही दरवर्षी या ठिकाणी असता देखील, कसं बघता यावर्षीची वेगळं या रमजान आणि त्यानंतर आजचा रमजान ईदचा दिवस पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देखील दिल्या? सबसे पहली बात ये बताता हूँ कि रमज़ान का महीना जब शुरू हुआ तो 1 महीने तक इस मस्जिद के अंदर नमाज हुई, तराबी हुई, रोज़ा खोला गया, सब कुछ हुआ। और आज ईद का दिन है, आज खुशी का दिन है। आज सारे जो लोग हैं ईद की नमाज के बाद अब खुशी से यहाँ खड़े, हम ये चाहते हैं कि खुशियाँ आपको भी मिले, हिंदुस्तान के सभी लोगों को मिले। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतो की मोठ्या वर्गाने तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। दरवर्षी आपण हा कार्यक्रम आहे तो केला जातो, त्याचसोबतच इफ्तारी आहे ती देखील केली जाते। सर्व धर्म समभाव हा तुम्ही जो मेसेज आहे तो या ठिकाणी देतात, कसं सांगाल आजच्या निमित्ताने? सबसे पहले सर्वांना देशभक्तांना हार्दिक हार्दिक ईद की शुभकामनाएं। हिंदुस्तानी मस्जिद, चिश्ती हिंदुस्तानी मस्जिद एक ऐतिहासिक मस्जिद जहाँ कई सालों से एकता का प्रतीत हमेशा देखने मिलता है। जैसा भी आपने देखा हमारे यहाँ के आगरीपाड़ा के सेक्शंस के हमारे गोकुल साहब, एसीपी साहब, सीनियर साहब, डीसीपी साहब, सब ने यहाँ पर आकर गुलाब का नजराना पेश किया। बच्चों को, बड़ों को, यहाँ पर सारे नमाजी यहाँ पर है। ये 1 महीने की मेहनत के बाद ईद का जो दिन है वो मुसलमानों के लिए एक खुशी का दिन, एक प्रतीत ऐसा होता है कि 1 महीने के बाद तोहफा मिलता है। तो मैं अपनी तरफ से चिश्ती हिंदुस्तानी मस्जिद, उनके इमाम साहब हज़रत मौलाना अब्दुल जब्बार आज़मी, माहिरुल कादरी, मैं शाहिद आज़मी, सिद्दीक भाई, सिद्दीक शेख, पुलिस फ्रेंड, पूरे आगरीपाड़ा की पूरी टीम, हमारी पूरी पुलिस की टीम के साथ में और अपनी पूरी टीम जनसेवा चिश्ती फाउंडेशन की जानिब से पूरे देशवासियों को ईद की शुभकामनाएं देते हैं और ये उम्मीद करते हैं कि हमारा देश जैसे कि हिंदू मुस्लिम एकता का एक प्रतीत है तो ये बना रहेगा। और ईद के दिन यहाँ पर हज़रत ने भी यहाँ पर यही दुआ की है कि जैसे कि पूरे देश, पूरे वर्ल्ड में एक जंग का माहौल है, लेकिन हमारा देश जो है वो एक अमन और शांति का हमेशा से गहवारा रहा है। तो हमारे देश, मुंबई ही नहीं पूरे देश में अमन और शांति बनाए रहे, यही हम इच्छा करते हैं। बहुत बहुत शुक्रिया निखिल भाई। आपण पाहतो की या ठिकाणी आहे ती सुंदर सजावट देखील करण्यात आलेली आणि मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून एकमेकांना या शुभेच्छा आहेत त्या गळाभेट करून या शुभेच्छा आहेत त्या देखील देण्यात येत आहेत। आपण सकाळपासूनच पाहिलं तर अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन नमाज पठण केलं आणि आज नमाज पठण नंतर आपण पाहतो की या शुभेच्छा आहेत त्या या ठिकाणी देण्यात येत आहेत। अनेक पोलीस बांधव आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा अतिशय उपयुक्त असा जो उपक्रम आहे तो या ठिकाणी राबवला जातोय। नक्कीच चिश्ती हिंदुस्थानी मस्जिदच्या बाहेर जे आपण ही दृश्य सगळी पाहतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सध्या नमाज पठण करण्यासाठी उपस्थित असताना पोलीस बांधवांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा आहेत त्या देण्यात येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।